पुणे विद्यापीठावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं मोर्चा काढलाय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वादग्रस्त नाटक प्रकरणी हा मोर्चा काढण्यात आलाय। चतुश्रृंगी देवी मंदिर ते पुणे विद्यापीठापर्यंत अभाविपनं मोर्चा काढलाय। ललित कला केंद्राच्या विभाग प्रमुखांच्या निलंबनाची मागणी करण्यात आलेली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात पुण्याला। आपले प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्या सोबत आहेत। योगेश, संदीप, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो चतुर्शृंगी मंदिरापासून या मोर्चाला सुरुवात झाली होती आणि आता थेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या गेटवरती हा मोर्चा आता दाखल झालेला आहे। आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहू शकतो या गेटवरती मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीने हा गेट बंद करण्यात आलेला आहे त्यासोबतच या गेटवरती मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि ज्या पद्धतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या माध्यमातून जे नाटक सादर करण्यात आलं होतं या मोर्चा संदर्भातले अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपल्या सर्वांना माहिती आहे मागील 2 दिवसांपासून विद्यापीठामध्ये काय प्रकार चालू आहे। ललित कला केंद्राच्या माध्यमातून कशा पद्धतीने हिंदूंच्या भावनांशी खेळ चालू आहे। ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख असणारे भोळे आणि सोबत त्याच्या 6 जणांवरती जरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असला तरी अद्याप विद्यापीठ प्रशासनाने भोळे यांना निलंबित केलेलं नाहीये। विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ त्यांचं निलंबन करावं याच्यासाठी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व समस्त हिंदूंनी या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे।